नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की थ्रू या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 12 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, IPL मध्ये 100 झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरला आहे। तर मित्रांनो, खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तिसरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी 2023-24चा बहुमान कोणी पटकाविला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भाग्यश्री फंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यात मतदार नोंदणीचे प्रमाण किती टक्के आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 71.7%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बिहार या राज्यात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यात किती टक्के आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 59.6। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होते। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 छत्रपती संभाजीनगर येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेल्या सातार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मिरज। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरून पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 धीरेंद्र कुमार सन्याल। प्रश्न क्रमांक 9 आहे, पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बिल्किस मीर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, अमेरिकेने सर्जन असोसिएशनने मानद फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 डॉक्टर रघुराम पिल्लरी शेट्टी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, प्रधानमंत्री मुद्रा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 9 वर्ष। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरू केली होते। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 8 एप्रिल 2015। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशातील निगोम्बो येथे सुरू होत आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 चीन येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा कोण भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सुमित नागल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, भारतात 2023-24 वर्षात किती लाख टन मोहरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 120.90। प्रश्न क्रमांक 17 आहे, 2022 ते 23 या वर्षात देशात किती लाख टन मोहरीचे उत्पादन झाले होते। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 113.5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, भारतात रब्बी हंगामात किती लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली आहे।
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 100.60. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. या वर्षीच्या गडीत हंगामात महाराष्ट्रात आतापर्यंत किती लाख टन साखर उत्पादन हे झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 108. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारे अनुपमा उपाध्याय कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भारत. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.